जय शिवराय मित्रांनो, आमची आई आज मार्केटमध्ये गेली. तर मार्केटमधून तिनं बांगडे आणलेल्या आहेत आणि मुशी आणलेल्या आहेत. मुशीचा मटण करतली आणि बांगडे फ्राय करतलो. मुशीचा मटण मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि आता तुमका मी बांगडो फ्राय दाखवते. त्यासाठी तिनं मग रवो घेतल्यान, मसालो घेतल्यान, मीठ घेतल्यान आणि त्याचं मिश्रण तयार केल्यान आणि बांगडे अशा प्रकारे धुतल्यान, ती चांगली साफ केल्यान आणि त्याच्यात आगूळ टाकल्यान. आगूळ ह्या आमच्या कोकणात कोकमापासून बनवलं जातं, त्याचा रस काढला जाता आणि काय काय जण लिंबू पण टाकतात आणि आमच्या कोकणातली ती हे टाकतात, आगुळट टाकतात. तर आमच्या इकडे तर भेटतात तिकडे बाजारात, लोकल बाजारात. तर अशा प्रकारे मग गॅस पेटून वगैरे तवा वगैरे ठेवून त्याला ओतल्यान आणि मग ह्या सगळा ह्याच्यावर मग ती बांगडे भाजणार होती. तर मिश्रण वगैरे चांगला केल्यान त्या ह्याचा रव्याचा वगैरे मसाला वगैरे टाकून आणि मग एक एक बांगडो तिनं हे करून कोट करून घेतल्यान आणि असे काय जास्त नव्हते, 3-4 बांगडे होते. फोटो वगैरे चांगले केल्यान आणि खास म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आईचा मोठेपण करते जरा. आई बांगडे मस्त भाजता, म्हणजे माका तिच्या हातचेच बांगडे वगैरे आवडतात भाजलेले, कारण काय तिका चांगला एक्सपिरियन्स आहे या सगळ्यात मासे भाजूचो. तर अशा प्रकारे सगळे कोटिंग वगैरे केल्यानंतर तिनं मग तव्यावर टाकल्यान. तर बघा एक अशा प्रकारे दिसतं, तिचा कलर पण बघा कसं मस्त एकदम आणि तेल पण बघा कसा. तर मी तुमचा ह्या व्हिडिओद्वारे सांगते सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. भरपूर व्ह्यूज जातात पण सबस्क्राईब करत नाही कोण. तर एक विनंती आहे तुमका सगळ्यांना, तुम्ही सबस्क्राईब करा. आपलं चॅनल ग्रो तेवढं मदत होईल आणि चांगले व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करीन, त्याच्यात सुधारणा करूचा प्रयत्न करीन. पण तुम्ही सबस्क्राईब करा. बाकीची मेहनत करूची माझी तयारी. तर हे बांगडे हे मुंबईपेक्षा आपल्या गावात मस्त बांगडे भेटतात, एकदम ताजे वगैरे. कारण आमच्या कन्नडी बाजारात ते एकदम मी एकदा खाल्लेलं आहे. तर ते चांगले म्हणजे मला ते शैले बांगडे आवडले आणि आपण कधी गावात गेलो तर असा खाना होता, ताजा फ्रेश मावराचे भेटता. तर खूप मिस करते अशा ताज्या माशांची. पण हे काय आता एवढे ताजे नसतात, पण ठीक आहे चला. तर आपल्या शेवटी आपला दिवस, आमच्या मालवणी माणसांचा दिवस किंवा वार असो मच्छीशिवाय किंवा मटणाशिवाय असं जात नाही. काहीतरी हव्याच असतं असा मच्छी मटण वगैरे. तर हा व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.